नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत करतो मी तुमचं ब्रिज कोर्समध्ये. इयत्ता 8वी, विषय इंग्रजी, ॲक्टिव्हिटी नंबर 28. चला बघूया ॲक्टिव्हिटी नंबर 28 मध्ये काय शिकायचं. खूप थोडासा अभ्यास आहे आपल्याला या ॲक्टिव्हिटीमध्ये, पण तरी बघूया काय शिकायचं आपल्याला. लर्निंग आउटकम्स कॉम्पिटन्सी स्टेटमेंटमध्ये त्यांनी दिलेले आपल्याला. रिपोर्ट अँड इव्हेंट, एका इव्हेंटबद्दल तुम्हाला सांगायचं म्हणजे रिपोर्ट करायचं आहे. थोडक्यात मी सांगतो, रिपोर्ट करणं म्हणजे काय, एखादी गोष्ट दुसऱ्याला जाऊन तशीच्या तशी सांगणं किंवा ती गोष्ट तुम्ही तुमच्या भाषेत सांगणं. थोडक्यात मुली म्हणतात ना चुगल्या करणं, हा त्यातलाच प्रकार आहे, पण आपण त्याला रिपोर्टिंग म्हणू. ओके, ठीक आहे. रिपोर्ट अँड इव्हेंट हॅपनिंग युजिंग अन अप्रोप्रिएट फॉर्मॅट, अ न्यूज आयटम, अ पर्सनल ऑब्झर्वेशन. तुमच्या पर्सनल ऑब्झर्वेशनवरनं तुम्ही समोरच्याबद्दल किंवा एखाद्या इव्हेंटबद्दल काहीतरी सांगता, त्याला म्हणतो आपण रिपोर्ट रायटिंग. चला मग इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स, पॅरेंट्स आणि फॅसिलिटर्स, तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या बघूया. टीचर फॉर्म ग्रुप्स ऑर पेअर, तुम्ही ग्रुप्स तयार करायचे. टीचर गिव्स ग्रुप ऑर पेअर, किंवा तुम्ही त्यांना तयार करून द्या. टीचर शोज न्यूज कार्ड इन इच ग्रुप, न्यूज कार्ड दाखवायचं स्टुडंट्सला. नाही दाखवता आलं तर न्यूज, एखाद्या न्यूजचं हेडिंग त्या स्टुडंट्सला सांगा आणि त्याच्यावरून त्यांना न्यूज आर्टिकल लिहायला लावा. थोडक्यात त्यांचा न्यूज आर्टिकल लिहायला लावायचं आहे थोडंसं. टीचर आस्क स्टुडंट्स टू डू डिस्कस ऑन गिवन टॉपिक, एखाद्या टॉपिकवर तुम्हाला डिस्कशन करायचं आहे. टीचर गिव्ज अ डेमो फॉर रिपोर्टिंग, डेमो द्यायचा आहे. रिपोर्टिंग करताना कशा पद्धतीने रिपोर्ट केलं जातं याच्याबद्दलचा डेमो द्यायचा आहे. ओके, खाली त्यांनी आपल्याला लिहूनच दिलेला आहे, आपण तो देखील वाचूया. टीचर शोज अ पिक्चर ऑफ इव्हेंट अँड आस्क देम टू रिपोर्ट ऑन इट. आपल्याला पण एक चित्र ह्याच्यात दिलेलं आहे, त्याच्यावर एक रिपोर्ट आपल्याला बनवायला लावला, तो पण मी तुम्हाला बनवून दाखवलेला आहे, आपण तो बघूया. टीचर आस्क स्टुडंट्स टू मेक रिपोर्ट ऑन एनी इव्हेंट, कुठल्याही इव्हेंटवर तुम्ही रिपोर्ट करता आलं पाहिजे, हे सुद्धा तुम्हाला एक इथे बघायला भेटेल. टीचर आस्क स्टुडंट्स टू स्पीक फ्रीली अँड आस्क डाऊट्स, तुमचे जे काही डाऊट्स असतील ते तुम्ही तुमच्या टीचर्सला विचारा आणि तुम्ही पण त्यांना मोटिवेट करा टीचर्स, की त्यांनी त्याचे डाऊट तुम्हाला विचारले पाहिजे. टीचर हेल्प स्टुडंट्स ओनली वेअर नेसेसरी, जिथे गरज असेल तिथेच तुम्ही त्या स्टुडंट्सला मदत करा. आता लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये बघा काय, रीड गिव्हन न्यूज अँड कम्प्लीट ॲक्टिव्हिटी. खाली दिलेली न्यूज आहे ती पूर्ण वाचा आणि ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करायची. ठीक आहे, न्यूज आर्टिकल आहे, व्यवस्थित बघा ह्याच्यामध्ये काय काय मेन्शन केलं जातं. ट्री प्लांटेशन ड्रिव्हन हेल्ड ॲट पोस्टल स्टाफ कॉलनी बाय 8 जून, जूनचं स्पेलिंग यांच्याकडनं थोडंसं राहून गेलं असेल चुकून, पण 8 बाय जून 8 2021 19 IST. आता ह्या पद्धतीने त्यांनी टायमिंग आपल्याला इथं लिहून दिलेला आहे. न्यूज आर्टिकल मी वाचतो, फक्त वाचणार आहे, त्याचा आपण काही अर्थ समजून नाही घ्यायचा, आपल्याला त्या पद्धतीने आर्टिकल वेगळं लिहायचं आहे. तुम्ही समजण्याचा प्रयत्न करा. ऑन द ओकेजन ऑफ वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे, एन विनोद कुमार, पोस्टमास्टर जनरल, गोवा रिजन, प्लांटेड फ्रूट्स बेअरिंग प्लांट्स, बेअरिंग म्हणजे फळं देणारे प्लांट्स, planted fruit bearing plants at the postal staff colony at Alto Porvorium. There is a need to maintain ecological balance in growing cities and there is a need of tree plantation to improve the ambience in our surrounding, म्हणजे वातावरण, ambience म्हणजे वातावरण, said N. Vinod Kumar. This marked the campaign for planting trees at the post office solely owned by the department in Goa. Sudhir Jakhre, Sir Superintendent of Post Office, present on the occasion, appealed to all his staff to participate in a tree plantation drive. ओके, हा एक त्यांचा इव्हेंट होता ट्री प्लांटेशनचा, त्याच्यावर त्यांनी थोडं एक न्यूज दिलेली आपल्याला. आता त्याच्यात काय काय मेन पॉईंट्स होते त्याच्यावर त्यांनी क्वेश्चन्स विचारले. जसं न्यूजचं टायटल काय होतं, तर टायटल दिलंय ट्री प्लांटेशन ड्राईव्ह हेल्ड ॲट पोस्टल स्टाफ कॉलनी. मग आपण ते ट्री प्लांटेशन ड्राईव्ह हेल्ड ॲट पोस्टल स्टाफ कॉलनी हे आपण त्याचं टायटल लिहिलं. डेट अँड टाइम, काय टाइम दिला होता त्यांनी, June 8, 2021 19 म्हणजे आपण सकाळी 12 वाजेपर्यंत जेव्हा मोजतो त्याच्यानंतरचा जो पुढचा टाइम आहे, मग 1 ला 13 म्हणतो, 2 ला 14, 3 ला 15, म्हणजे ह्या पद्धतीने तो टाइम काउंट केला जातो. इम्पॉर्टंट
डे, कोणता डे इम्पॉर्टंट होता? तर वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे, तो इथं मी मेन्शन केलेला आहे. हे तुम्हाला तुमच्या वहीमध्ये ऍक्टिव्हिटी नोटबुकमध्ये हे सगळं लिहायचं आहे, सगळं आन्सर सहित. प्लेस काय? द पोस्टल स्टाफ कॉलनी ॲट अल्टो प्रोव्होरियम. नंतर पर्सन, कोण कोण होतं त्याच्यामध्ये? एन विनोद कुमार आणि सुधीर झाकरे, या दोघांचे नाव त्याच्यामध्ये मेन्शन केलेले आणि त्यांचा स्टाफ पण होता. मेन पॉइंट्स ऑफ न्यूज, न्यूजचे मेन पॉइंट्स काय मग ते मी बाजूला काढून ठेवले. प्लांटेड फ्रुट्स बेअरिंग प्लांट ऑन वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे, हा मेन पॉइंट आहे. नंतर कशासाठी केलं ते? नीड टू मेंटेन इकोलॉजिकल बॅलन्स इन ग्रोईंग सिटीज अँड देअर इज नीड ऑफ ट्री, याच्यासाठी त्यांनी ते ट्री प्लांटेशन, म्हणजे हे महत्वाचं त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आता सॉल्ड डेमो आणि ऍक्टिव्हिटीमध्ये बघा काय दिलेले त्यांनी, बघूया. रीड फॉलोइंग न्यूज अँड स्टडी हाऊ टू राईट न्यूज. खालची न्यूज बघा, व्यवस्थित वाचा आणि त्याच्याबद्दल आपल्याला काय लिहिता येईल, म्हणजे काय कळतंय त्याच्याबद्दल. बघा, आता पहिल्यांदा पाहायचं आपल्याला न्यूजचं हेडिंग, ट्री प्लांटेशन ऑन स्कूल, शाळेमध्ये ट्री प्लांटेशन बाय सुप्रीत आचार्य. ठीक आहे, हे यांनी लिहिलेलं आहे. 5 जून 2019 बाल मंदिर सीनियर सेकंडरी स्कूल किशानगंज. It was 5th June 2019. Wednesday, the Bal Mandir Senior Secondary School, Kishanganj, Bihar, took a great initiative to plant trees in the school campus on the occasion of World Environment Day. This is an important step of afforestation to maintain the ecological balance of nature. It was morning at 7:30 am. Students of respective classes were given the scheduled time earlier and were asked to report the school filed accordingly. The students reported the site on time and were given saplings म्हणजे छोटे छोटे रोपटे असतात त्यांना आपण म्हणतो, of the trees which are managed by the school, the municipal corporation of Kishanganj. Okay, a total of about 200 trees were planted on the school campus and were furthered watered by the students. The teachers planted the trees along with the principal himself. Two went for the plantation. Mr. Rakesh Singh guided the senior students and was given saplings to plant them along the roadside, which could resist the pollution. The local people seeing this clapped for the students and thanked them for taking such a great initiative. The principal of the school thanked Mr. Singh to conduct the event so smoothly and made sure that all the events of the day were being photographed to be presented in the school magazine. आता ही एक सॉल्ट ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, तर त्यांनी ट्री प्लांटेशन ऑन स्कूल याच्यावर त्यांनी एक आर्टिकल लिहून दाखवलेले आहे आपल्याला. ओके, आता पुढे बघा आपल्याला काय करायचंय. मग प्रॅक्टिससाठी बघा त्यांनी 2 आर्टिकल दिलेले. पहिलं बघा, लुक एट दिस स्पेशल इव्हेंट पिक्चर अँड राईट युअर ओन एक्सपिरियन्स. आता इथे फक्त अनुभव लिहायचा आहे, आपल्याला कुठल्याही प्रकारचा इथे रिपोर्ट नाही करायचा आहे, इथे न्यूज नाही लिहायची, याच्याबद्दल आपला फक्त एक्सपिरियन्स लिहायचा आहे. मी बाजूला लिहिलेला आहे, आपण तो वाचूया. प्रॅक्टिस. It was my birthday celebration. My friends were invited for the party. My mother made ice cream cake and father did very nice decoration. My father invited my friends secretly without letting me know. Even my friends brought some gifts for me. We all took a group photos. We all इथे took पाहिजे, took a group photo and had dinner with songs and fun. It was memorable day for me. कळतंय? आता ही ऍक्टिव्हिटी मी लिहिलेली आहे. तुम्हाला तुमच्या बर्थडे बद्दल जर अजून त्या चित्रावरनं काही लिहिता येत असेल तर तुम्ही ते लिहू शकता. कळतंय? आता त्याच्यामध्ये सेकंड बघा, रीड द फॉलोइंग इव्हेंट अँड राईट युअर ओन स्कूल इव्हेंट इन युअर वर्ड्स. आता याच्यावर स्कूल इव्हेंटच्या ऐवजी हे स्कूल इव्हेंट तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचं, म्हणजे प्रॅक्टिस 1 मी ते लिहून दिलेलं आणि सेकंड हे पण तुम्हाला तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुक मध्ये लिहायचंय. बघा, स्कूल इव्हेंट ॲट उडीप.
Gandhi Jayanti celebration 2018. The 15th birth anniversary of our father of nation, Mahatma Gandhi, was celebrated with great zeal and patriotism throughout the nation. On this occasion, in order to pay tribute to Gandhiji and to encourage the students to follow the path shown by him, Podar International School, Udip, organized activities whereby all the students from grade 1 to grade 6 participated enthusiastically. School conducted prayer by all religions, competitions to draw line drawing of Mahatma Gandhi, identify the professions of Gandhiji in the portraits shown, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन फॉर स्टुडंट्स. आता हे तुम्हाला दिलेलं आहे त्यांनी एक इव्हेंट, त्या इव्हेंट बद्दल तुम्हाला लिहायचंय. तर हाच इव्हेंट आपल्याला आपल्या ऍक्टिव्हिटी नोटबुक मध्ये लिहायचा आहे. एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी मध्ये बघा त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला. एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी पॅरलल ऍक्टिव्हिटी रिइन्फोर्समेंट त्यांना म्हणता. लुक ॲट द फॉलोइंग पिक्चर अँड राईट इन न्यूज. आता इथे एक चित्र दिसतंय तुम्हाला. चित्रामध्ये मी तुम्हाला थोडंसं मराठीत सांगतो बघा. एक बस आहे, तिचा ऍक्सिडेंट झालेला आहे, लोक आजूबाजूला जमा झालेले आणि काही लोक त्यांना मदत पण करत आहे. आता याच्यावर आपल्याला रिपोर्ट लिहायचा म्हणजे एक न्यूज लिहायची. तर आपण न्यूज तयार करू बघा त्याच्यावर. एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीमध्ये बघा रिपोर्ट बाय कोण आहे, पंकज पाटील. 27 जून 2021 नासिक रोड ऑन पुणे आग्रा हायवे वे on Wednesday, the tourist bus was going on its way to Shirdi. There are 50 passengers were there in the bus. But due to road work at Sinnar, driver lose his control and met with an accident. Immediately, local came and took injured passengers to the nearest civil hospital without delay. In this accident, nobody died. कळतंय, ही एक न्यूज आहे. हा एक छोटासा न्यूज आर्टिकल आपण लिहिलं. हे तुम्हाला तुमच्या ऍक्टिव्हिटी नोटबुक मध्ये काय करायचंय, लिहून घ्यायचंय. आता इव्हॅल्युएशन मध्ये बघा त्यांनी काय सांगितलंय. राईट अ पर्सनल ऑब्झर्वेशन ऑन युअर फ्रेंड्स बर्थडे पार्टी. आता ऑलरेडी आपण बर्थडे पार्टी बद्दलचं लिहिलेलंच आहे, हे तुम्ही लिहू शकता. राईट अ न्यूज ऑन स्पेशल इव्हेंट यू हॅव सीन. आता स्पेशल इव्हेंट आपण जसा हा पाहिला तर याच्यातनं आपण ती न्यूज लिहिलं म्हणजे ऍक्टिव्हिटी ही आपली झालेली आहे. मग दीक्षा ॲपचा QR कोड त्यांनी काही दिलेला नाही, पण ही लिंक त्यांनी दिली. तुम्ही ह्याच्यावर जाऊन अजून माहिती गांधी जयंतीसाठी मिळवू शकता. मग काय शिकलो स्टुडंट्स आप. माय टेक अवे टुडे आय लर्न काय, रिपोर्टिंग न्यूज ऑर पर्सनल ऑब्झर्वेशन. आपण न्यूज कशी रिपोर्ट करायची किंवा आपण पर्सनल ऑब्झर्वेशन कसं सांगायचं, ह्या गोष्टी आपण इथे शिकलो. समजतंय. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.